नमस्कार, माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे। आज आपण बघणार आहे भरली वांगी। त्यासाठी मी 5 ते 6 वांगे अशा प्रकारे कट करून घेतले आहेत। एका मिक्सरच्या भांड्यात थोडी कोथिंबीर घ्यायची आहे, तसेच 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत। सुकं खोबरं हे 2 ते 2.5 चमचे घालायचं आहे मिक्सरच्या भांड्यात। तसेच शेंगदाण्याचा कूट हा 2 चमचे घालायचा आहे। त्यामध्ये मसाला चटणी मी इथे 2 चमचे घातलेली आहे। तसेच चवीनुसार मीठ, छोटा चमचा हळद हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने। आता हा मसाला एका ताटामध्ये काढायचा आहे व जी आपण चिरून वांगी पाण्यामध्ये टाकले ती एक एक करून अशा प्रकारे भरून घ्यायचे आहेत। एका कढईमध्ये 2 चमचे तेल गरम करायचे आहे। तेल छान गरम झाले की त्यामध्ये एक अर्धा चमचा मोहरी टाकायची आहे। मोहरी छान फुलू लागली की त्यामध्ये कढीपत्त्याची पाने टाकायची आहेत। तसेच एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तो सुद्धा यामध्ये घालायचा आहे व छान असा परतवून घ्यायचा आहे। कांदा छान परतवून झाला की त्यामध्ये वांगी अशा पद्धतीने ठेवायची आहेत व थोडीशी तेलावरती परतवून घ्यायची आहेत। शिल्लक राहिलेला मसाला हा सुद्धा त्यामध्ये ॲड करायचा आहे व पुन्हा एकदा परतवून घ्यायचा आहे। आता यामध्ये 1 ग्लास भर पाणी घालायचं आहे व कसुरी मेथी हातावर चुरून घालायची आहे अशा पद्धतीने। झाकण ठेवून 5 मिनिटासाठी वांगी छान शिजून घ्यायची आहेत। 5 मिनिटानंतर वांगी छान शिजलेली आहेत तर खाण्यासाठी तयार आहे। चपातीसोबत भाकरीसोबत अप्रतिम लागते। तर कशी वाटली आजची रेसिपी जरूर कळवा। आपण भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।